मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता या महिलांना नवीन वर्षामध्ये राज्य शासनाकडून 3,000 रुपये चक्क भेट, त्यासोबतच मकर संक्रांतीमध्ये देखील बोनस ह्या देण्यात येणार आहे. या संबंधित माहिती ही समोर येतात. आता त्या महिलांना मोठी खुशखबर आहे. आता प्रत्येक महिलांना आता 3,000 रुपयाचा हप्ता एकत्रितरित्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा येणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्या महिलांना आता मकर संक्रांतीमध्ये पात्र महिलांना, ज्या महिला हा रेशन कार्डवर त्यांचे डॉक्युमेंट्स हे बरोबर असेल, त्याच महिलांना आता फक्त मकर संक्रांतीचे गोड हा बोनस त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भामध्ये महिला व बाल विकास मंत्रालय या संदर्भामध्ये हालचाली सुरू आहे. तर आता कोणत्या महिलांना या संदर्भामध्ये पैसे मिळणार आहे, सर्व अटी शर्ती हा रद्द करण्यात आलेले आहे. त्यासोबतच लाडकी बहिणींचं जे काही श्रेय दिलेले आहे त्यामध्ये नवीन म्हणजे त्यांच्याकडे आता चुनौती आलेली आहे. तर त्यामध्ये आता सर्व पात्र महिलांना येणारा जो काही जानेवारीच्या नवीन वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी संपूर्ण डिटेल माहिती ही देण्यात आलेली आहे. आता सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्रित, त्यासोबतच मकर संक्रांतीची भेट, जे काही गिफ्ट देण्यात याचा संकल्प आता महायुती सरकारनं घेतलेला आहे. आता सर्व पात्र महिलांना त्या संबंधित पैसेवारी देखील त्यांच्या खात्यामध्ये जमवणार. ज्या महिलांना आता डिसेंबरचा हप्ता हा आलेला आहे, त्याच महिलांना आता जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 3,000 रुपये येणार का, किंवा 2100 4,200 रुपये येणार का, अशी विचारणा होत आहे. तर त्यामुळे आता महायुती सरकार हे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही. महायुती सरकारने जो शब्द दिला आहे तो पाळला आहे. त्यामुळे सर्व पैसे महिला व शेतकरी असो किंवा कामगार महिला असो किंवा मजूर महिला असो, सर्वच महिलांच्या खात्यामध्ये एकूण एकत्रित पैशाचा हप्ता 1,500 रुपये हा डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आला. ज्या महिलांना मिळालं नाही त्यांनी बँकेमध्ये जाऊन त्वरित चौकशी करावी.